Read the question first. From 4 accountants, 3 lawyers, and 5 salesmen. 4 accountants, 3 lawyers, and 5 salesmen. A committee of 7 persons is to be formed. Committee of 7 persons is to be formed. Find the number of different committee which include at least one lawyer and at least one salesman. First of all, यामध्ये 4 अकाउंटंट आहेत, 3 लॉयर्स आहेत आणि 5 सेल्समन आहेत. असे एकूण किती पर्सन आहेत? यस, 12 पर्सन आहेत. बरोबर आहे. कुठल्याच कंडिशनचा विचार न करता जर आपण विचार केला टोटल नंबर ऑफ वेजचा, तर कमिटी सिलेक्ट किती जणांची करायची आहे? ओके, 7 जणांची कमिटी फॉर्म करायची आहे. मग त्याचे नंबर ऑफ वेज काय होतील बरं? टोटल नंबर ऑफ वेज 12C7. बरोबर आहे. विदाउट एनी कंडिशन, कुठल्याही कंडिशनचा विचार न करता. ठीक आहे. (12C7) हे झाले टोटल नंबर ऑफ वेज, म्हणजे टोटल नंबर ऑफ कमिटीज तेवढ्या तयार होतील. किती? 12C7 एवढ्या कमिटी तयार होतील. पण त्यात आपल्याला आता कंडिशन दिलेली आहे. कंडिशन कशी आहे? फाइंड द नंबर ऑफ डिफरंट कमिटी विच इन्क्लूड at least one lawyer and at least one salesman. अशी कमिटी फॉर्म करायची आहे की ज्या कमिटीमध्ये कमीत कमी एक लॉयर पाहिजे. कमीत कमी असं म्हटलं आहे म्हणजे एकपेक्षा जास्तही असू शकतील. कमीत कमी एक लॉयर आणि कमीत कमी एक सेल्समन पण पाहिजे. त्या 7 जणांच्या कमिटीमध्ये कमीत कमी एक लॉयर आणि कमीत कमी एक सेल्समन पाहिजे. आधी कंडिशन आपल्या पूर्ण माइंडमध्ये सेट करून घ्यायची आहे की नेमकी आपली रिक्वायरमेंट काय आहे, आपली काय गरज आहे. ओके. मग आता यामध्ये पहा, आपल्या रिक्वायरमेंटनुसार जर आपण कन्सिडर केलं 7 जणांची कमिटी तयार करायची आहे. कमीत कमी एक लॉयर आणि कमीत कमी एक सेल्समन कंपल्सरी आहे. म्हणजे आपण आधी काय करू, एक लॉयर आणि एक सेल्समन सिलेक्ट करून टाकला. काय केलं? एक एक जण सिलेक्ट करून टाकला. आता एक लॉयर जो सिलेक्ट करायचा आहे, तिघांपैकी कोणीही एक असू शकतो. बरोबर. 3 पैकी एक कंपल्सरीली घ्यायचा आहे. मग त्याचे नंबर ऑफ वेज 3C1 होतील. बरोबर. 3 पैकी एक लॉयर घेऊन ठेवला. अजून 2 येतील, 3 येतील, तिघही डॉलर येऊ शकतात लॉयर, डझंट मॅटर. पण किमान एक पाहिजे हे कंपल्सरी. मग आधी आपण काय केलं, 3 पैकी एक लॉयर घेऊन टाकला 3C1. त्यानंतर
एक सेल्समन पण कंपल्सरी आहे, किमान एक, एकापेक्षा जास्त सेल्समन पण येऊ शकतात. मग या 5 जणांपैकी आणखी एक जण सिलेक्ट करून ठेवला. ओके, किती जणांचं सिलेक्शन झालंय? 2 सिलेक्शन झालंय. किती जणांचं सिलेक्शन व्हायचं बाकी आहे? 5. कारण एकूण 7 जणांची कमिटी आपला फॉर्म करायची आहे, म्हणजे आपल्याला आणखी 5 जण सिलेक्ट करायचे. हे 5 जण कोण असले पाहिजेत? शिल्लक किती जण राहिलेत? एकूण लोक किती होते? 12 होते, 12 होते. त्यातले आपण सिलेक्ट किती केलेत? 2, बरोबर. एक लॉयर आणि एक सेल्समन आधी बाजूला काढून ठेवला. अजूनही त्यात काही लॉयर शिल्लक आहेत, अजूनही त्यात काही सेल्समन आहेत, नो डाऊट. त्या 12 पैकी आपण 2 जण सिलेक्ट करून ठेवले बाजूला, की आपली कंडिशन सॅटिस्फाय व्हावी. आता शिल्लक राहिले 10 जण. त्या 10 पैकी किती सिलेक्ट करायचे? शिल्लक राहिल्या 10 पैकी कोणीही येऊ द्या, 5 जण. काही फरक पडणार आहे आपल्या कंडिशनवरती? म्हणजे 10C5 बरोबर आहे का? पहा काय काय केलंय ते. रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज किंवा नंबर ऑफ कमिटीज. आपल्याला किमान एक लॉयर पाहिजे होता, मग 3 पैकी एक लॉयर आधी बाजूला काढला, सिलेक्ट केला. किमान एक सेल्समन पाहिजे होता, मग 5 पैकी एक सेल्समन पण सिलेक्ट करून ठेवला. त्या 12 मधले हे टेकून 12 पर्सन आहेत. मधले 2 जण गेले, राहिले 10. आणि कमिटी 7 जणांची आहे, त्यातले 2 जण सिलेक्ट झाले, राहिले 5. आउट ऑफ 10 वी हॅव टू सिलेक्ट एनी 5. बघा मग याचं कॅल्क्युलेशन काय येतं ते. 3C1 म्हणजे 3, 5C1 म्हणजे 5, 10C5, 10, 9, 8, 7, 6 divided by 1, 2, 3, 4, 5. आणि मग यामध्ये 2, 3, 6 कॅन्सल, 4 कॅन्सल, 2 राहिला, 5 कॅन्सल, 2 राहिला. करा मल्टिप्लिकेशन, किती येतं बघा. काय येतंय? 2000 3780.
ओके. आता यामध्ये एक्झॅक्टली जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट क्लिअर झाले का, कंप्लीट झाले का, आधी हे चेक करा. आणि त्या रिक्वायरमेंट सोडून वेगळ्या काही कमिटीज पण त्यात आल्यात का हेही चेक करायचे. यस. कारण ऑप्शनमध्ये तर व्हॅल्यू नाही आहे. टोटल नंबर ऑफ वेज जर आपण फाइंड केले, (12C7) किती येते व्हॅल्यू त्याची? 792. आता आपण यामध्ये थोडासा एक अल्टरनेटिव्ह वेचा विचार करू. अशा किती कमिटी असतील की ज्यात एकही लॉयर नाही? नंबर ऑफ कमिटी विथ नो लॉयर. एकही लॉयर त्यात सिलेक्ट केला नाही. एकही लॉयर सिलेक्ट केला नाही. येस. जर एकही लॉयर सिलेक्ट करायचा नाहीये तर या 3 पैकी कोणी सिलेक्ट होईल का? नाही. म्हणजे जे 7 जणांची कमिटी सिलेक्ट करायची आहे त्याच्यामध्ये या 9 जणांपैकी 7 जण सिलेक्ट करावे लागतील. बरोबर आहे का? म्हणजे तो येईल 9C7. जर एकही लॉयर घेतला नाही, रिव्हर्स डायरेक्शन थिंकिंग, एकही लॉयर घेतला नाही तर जे 7 जण सिलेक्ट करायचे, 4 अकाउंटंट आणि 5 सेल्समन, ह्या 9 पैकीच 1 जण घेतला. 9 पैकी 7 जण घेतले. 9C7. तर 9C7चे कॅल्क्युलेशन किती येतं करा?
9C7 9 - 7 किती? 9 - 7 किती? मग 2 संख्या लिहिणं कन्व्हिनियंट आहे का 7 लिहिणं कन्व्हिनियंट आहे? बरोबर आहे. प्रॉपर्टी कॉम्बिनेशनची NCR = NCN-R. याचं जर कॅल्क्युलेशन लिहिलं तुम्ही तर 9, 8, 7, 6, 5, 4 असं 7 संख्या लिहाव्या लागतील. पण जर ही प्रॉपर्टी वापरली तर 9C7लाच आपण 9C2 लिहू शकतो. बरोबर आहे. ही प्रॉपर्टी ऐनवेळी आठवणं खूप हेल्पफुल ठरतं. खूप कॅल्क्युलेशन वर्क कमी होतं. 9C2 म्हणजे 9 × 8 अपॉन 1 × 2. हा 2 इथं डिवाइड झाला. 9 × 4 म्हणजे किती आले? 36 कमिटी अशा आहेत की ज्यामध्ये एकही लॉयर नाही. ओके. त्यानंतर नंबर ऑफ कमिटी विथ नो सेल्समन म्हणजे ज्यामध्ये एकही सेल्समन नाही अशा कमिटी किती असतील ते बघायचं. एकूण सेल्समन किती आहेत? 5. त्यातला एकही जण घ्यायचा नाही. म्हणजे जी 7 जणांची कमिटी तयार करायची आहे त्यात 4 अकाउंटंट आणि 3 लॉयर यांच्यापासूनच तयार करायची. मग 4 आणि 3 म्हणजे 7. 7 पैकी 7 जण सिलेक्ट करायचे. म्हणजे नंबर ऑफ वेज किती येणार? बरोबर आहे. सेवन C7 आणि त्याची व्हॅल्यू किती? 7 जण आहेत. 7ही जण घ्यायचे. एकच मार्ग आहे. एकच कमिटी तयार होईल. आता इथे लक्ष द्या केअरफुली. एकूण 12 पर्सन आहेत. कुठल्याही कंडिशनचा विचार न करता 7 जण सिलेक्ट केले तर एकूण कमिटीज किती तयार होत आहेत? म्हणून टोटल नंबर ऑफ वेज फाइंड करणं बेनिफिशियल ठरतं बऱ्याचदा ते याच्यासाठी. एकूण कमिटी किती तयार होत आहेत? 792 एवढ्या कमिटी तयार होत आहेत. टोटल कमिटी कुठल्याच कंडिशनचा विचार न करता 12 पैकी 7 जण सिलेक्ट करण्याच्या एकूण कमिटी एवढ्या तयार होत आहेत. आणि या 792 कमिटी पैकी 3780 कमिटी आपली कंडिशन सॅटिस्फाय करतात. शक्य आहे का हे? पॉसिबल आहे? आहे का पॉसिबल? सातशे 92 कमिटी पैकी आपली कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या 3780 कमिटी आल्यात. शक्य का हे? नाही. एवढ्या कमिटीज तयार होत नाहीत टोटल मध्ये सुद्धा.
टोटलमध्ये सुद्धा एवढ्या कमिटी तयार होत नाहीत. टोटलमध्ये सुद्धा कमिटी किती तयार होत आहेत? 792च आहेत. आणि याचा अर्थ यात काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे? थिंकिंग डायरेक्शनमध्ये काय एवढे सगळे नंबर ऑफ वे झाले? तेवढ्या तर कमिटी सुद्धा नाही आहेत, तेवढे तर टोटल नंबर ऑफ वे सुद्धा नाहीत. त्यापेक्षाही जास्त हे कसे काय आले? इथे या थिंकिंगमध्ये नेमकं काय घडलंय? लॉजिक कुठे चुकताय तिथे? येस, आधी हे शक्य आहे का एवढं आन्सर हे सांगा. येस, नाही पॉसिबल, कारण एकूण सगळ्या मिळून कंडिशन्स कमिटीजच 792 आहेत. मग त्याच्यात 3780 कमिटी आपली कंडिशन कशी सॅटिस्फाय करतील? नाही करणार. म्हणजे आपलं आन्सर हे 792 पेक्षा तर कमीच पाहिजे. 792 पेक्षा कमीच पाहिजे. ओके, मग आता आपण बघूया आपलं आन्सर कसं शोधायचं ते, आणि मग बघूया हे लॉजिक कशा प्रकारे चुकीचं ठरतं आहे ते. एकूण कमिटी किती आहेत? 792, 792. त्यापैकी 36 कमिटी अशा आहेत की ज्यात एकही लॉयर नाही. बरोबर? 36 कमिटी अशा आहेत की ज्यामध्ये एकही लॉयर नाही. मग आपल्याला आपल्या कंडिशनसाठी या 36 कमिटी चालतील का? या 36 कमिटी आपली कंडिशन सॅटिस्फाय करतायत का? यस, नाही. बरोबर. 792 पैकी 36 कमिटी अशा आहेत की ज्यात एकही लॉयर नाही. पण त्या 36 सोडून उरलेल्या सगळ्या कमिटीजमध्ये किमान एक तरी लॉयर असणार. बरोबर. त्या 36 सोडून बाकी ज्या सगळ्या कमिटीज आहेत त्याच्यामध्ये किमान एक तरी लॉयर असणार, कारण या 36 कमिटी कोणत्या आहेत? ज्यात एकही लॉयर नाही. ही एक कमिटी कोणती आहे? ज्यात एकही सेल्समन नाही. साथीच्या साथी अकाउंटंट आणि लॉयरच आहेत. मग ही कमिटी चालेल का आपल्याला? म्हणजे न चालणाऱ्या कमिटी किती आहेत? ही 36 आणि ही 1 म्हणजे 37. बरोबर आहे. 792 पैकी या 37 कमिटी आपल्याला चालत नाहीत. मग किती चालणार? रिक्वायर्ड नंबर ऑफ कमिटीज. बेस किंवा कमिटीज किती?
792 मायनस 37 इक्वल टू किती येत आहे? 755. अँड दिस इज द राईट आन्सर. म्हणजे रिव्हर्स थिंकिंग सेट थेरी जर लक्षात असेल, आठवत असेल काही जणांना, तर कॉम्प्लिमेंटची कन्सेप्ट, कॉम्प्लिमेंट अपोजिट ए डॅश ए कॉम्प्लिमेंट, जे विचारलंय त्याच्या अपोजिट शोधायचं आणि मग त्याला टोटल नंबर ऑफ अवेलेबल वेज मधून मायनस करायचं. म्हणजे काय केलं इथे आपण, आधी एकूण कमिटीज फाइंड केल्या, टोटल किती आहेत? 792 आहेत. आपल्याला किमान एक तरी लॉयर पाहिजे. आपण एकही लॉयर नाही याचे नंबर ऑफ वेज काढले. किमान एक तरी सेल्समन पाहिजे. आपण नो सेल्समन, एकही सेल्समन नाही याच्या कमिटी काढल्या. आपल्याला 36 चालणार नाही आहेत, ही 1 पण चालणार नाही आहे, 37 चालणार नाहीत, पण हे सोडून बाकी सगळीकडे आपली रिक्वायरमेंट पूर्ण होणार आहे. ह्या 792 मधून एवढ्या न चालणाऱ्या काढून टाकल्या, एवढ्या कमिटी आपली कंडिशन सॅटिस्फाय करतात. ओके. पण मग हे लॉजिक कुठं चुकतं आहे? तर पहा, ते लॉजिक यूज करत असताना कशा प्रकारे यूज करता आलं असतं किंवा करायला पाहिजे. देर आर 4 अकाउंटंट्स, 3 लॉयर्स अँड 5 सेल्समन, असे 12 पर्सन आहेत. सिलेक्शन करत असताना आधी आपण सगळ्या कमिटीजचे कॉम्बिनेशन्स कसे होऊ शकतील ते बघू. 4ही अकाउंटंट घेतले, 3ही लॉयर घेतले, हा एकही नाही घेतला, टोटल 7 यायला पाहिजे. त्यानंतर 4 अकाउंटंट, 2 लॉयर, 1 सेल्समन, टोटल 7 येते का बघा. त्यानंतर 4, 1, 2, म्हणजे आपण 4 अकाउंटंट घेतले, 1 लॉयर घेतला, 2 सेल्समन घेतले. किंवा 4 अकाउंटंट, एकही लॉयर नाही, 3 सेल्समन. किंवा 3 अकाउंटंट, 4 सेल्समन. 3 अकाउंटंट, 1 लॉयर, 3 सेल्समन. 3, 2, 2. ॲडिशन 7 येते का बघा चेक करून. 3 अकाउंटंट, 3 लॉयर, 1 सेल्समन. असं करत 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 जावं लागेल. असे भरपूर येतील. हे एका टेबलमध्ये इथे बसणार नाहीत, आणखी एक टेबल वाढवावं लागेल. अँड फॉर एक्झाम्पल, आता मला सांगा, ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपली कंडिशन सॅटिस्फाय होते का? नाही होत. या कॉम्बिनेशनमध्ये होते. नेक्स्ट 403, त्यामध्ये होते का सॅटिस्फाय? नाही. नंतर 304 मध्ये, 313 मध्ये,
नाही होत, होते ना. एक तरी लॉयर पाहिजे, एक तरी सेल्समन पाहिजे, आहे की. म्हणजे थोडक्यात असे सगळे वेज आपण लिहित असताना इथे 0 असणारे किंवा इथं 0 असणारे आपल्याला नाही चालत. बरोबर आहे. पहिल्या कॉलमला 0 आला तर चालेल आपल्याला, पण दुसऱ्या कॉलमला 0 असणारे चालणार नाही आहेत, तिसऱ्या कॉलमला 0 असणारे पण चालणार नाही आहेत. हे न चालणारे आपण मायनस केले, ते न चालणारेच 37 होते. ओके. या प्रकारे टेबल तयार करून जर ते सोडवलं तर इथे ऑर येणार. आपल्याला ही कमिटी चालते किंवा ही चालते किंवा ही चालते किंवा ही चालते किंवा ही चालते, पण आपल्याला 340 तर शक्य नाही आहे. 2 3 2 नंतर 2 2 3 2 1 4 2 0 5. यात परत हे नाही चालणार. असे वेज लिहून हे नंबर ऑफ वेज प्लस हे नंबर ऑफ वेज प्लस हे नंबर ऑफ वेज ॲडिशन करावं लागणार आहे, आणि आपण केले मल्टिप्लिकेशन, अँड दॅट्स वाय इट्स रॉंग. ओके, so skip this and use this way. Write down